हे मी पहिल्यापासून म्हणलेलं आहे की एस पी जे आहेत ते प्रामाणिक आहे, परंतु एस पींना त्यांचे सबऑर्डिनेट्स जे आहेत ते त्या ठिकाणी गुमराह करतात किंवा चुकीची माहिती त्या ठिकाणी देत आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी अडचणी वाढत आहेत आणि जे काही मकोकामधले आरोपी आहेत, मकोका लावण्याचं काम एस पींनी जोरात केलं आहे, परंतु जे आरोपी आहेत मकोकातले आरोपी जर आकाच्या केसच्या तारखेला जिल्हा सत्र न्यायालयात येऊन जात असतील, त्याच्यानंतर हा जो गोट्या गीते आहे, जो आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये बी संशयित आहे, बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे आणि त्याचे कारनामे मी सांगण्याची गरज नाही, मला वाटतं सगळ्याच टीव्यांनी त्या ठिकाणी घेतलेले अशा प्रकारचे आरोपी जे गोट्या गीतेसारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे. कारण मकोकामध्ये तो हवा आहे. ठीक आहे, आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये कुमावत साहेबांची नियुक्ती SITची नियुक्ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अगदी तडकाफडकी केलेली, परंतु तो मकोका दाखल झालेला आरोपी आहे, मोक्का दाखल झालेला आरोपी आहे. मोक्यातला आरोपी जर नंदागौळच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर म्हणजे तिथे बसून तो जर वक्तव्य करत असेल, मला वाटतं बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टीनं हे बिलकुल चांगलं नाही आहे. आणि अजूनही परळीतली आणि अजूनही माझं मत असं आहे की आता होईल चौकशी होईल, महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा मिटवामिटवी करण्याचं काम काही पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची नावं निश्चितपणे ज्ञानेश्वरीताई नवीन कुमावत साहेबांना सांगतील आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हे प्रकरणं अशा प्रकारच्या हिमती होऊ शकतात का? बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये बापू आंधळेला तुम्ही महादेव गीतेंनी समोरून गोळी झारली म्हणता, तर मग समोरून गोळी लागायला पाहिजे होती. महादेव म्हणजे बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागलेली, मग त्याला गोळी कोणी मारली याचाही तपास महादेव मुंडेच्या प्रकरणाबरोबर बापू आंधळेच्या सुद्धा खुनाचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जवळपास सेमच आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये सेमच आरोपी आहेत. त्यात काही लोक जे नाहीत त्यांचीसुद्धा जाणीवपूर्वक नावं घेण्यात आलेली आहेत. म्हणून माझं मत असं आहे की जेवढं काही म्हणजे सबऑर्डिनेटवरती SP साहेबांनी पूर्णपणे अवलंबून राहू नये. त्यांच्या स्वतःचं डिसिजन चांगलं आहे. बऱ्यापैकी केसेस वगैरे वाढवलेले आहेत. कोणी बी जरी मला वाटतं त्यांच्याकडे तक्रार केली तर ते साधारणतः कोणत्याच म्हणजे तक्रारीच्या बाबतीमध्ये पाठीमागे राहत नाहीत, ते लवकरात लवकर ॲक्शन घेतात. त्याच्यामुळे थोडंसं मला वाटतं एक भीतीचं वातावरण निश्चितपणे कमी झालेलं आहे, परंतु क्राईम रेट मात्र आणखी पाहिजे तेवढा कमी झालेला नाही. त्याला काही कालावधी लागेल असं माझं मत. ही त्यांची मानसिकता आहे. हे व्हिडिओ व्हायरल करणं, कोण तुम्ही जे नावं घेतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं, कशाला एवढ्याशा किरकोळ लोकांच्याबद्दल बोलायचं. हे माझं मत असं आहे की हे संपूर्ण कंबरडं मोडायला काही कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे. अजूनही काही दिवस आत्ता आका कमिंग सून, बहुत जल्द वापस आ रहे हैं, हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत. पाकिस्तानचे 1,500 सैनिक मारून आलेत का काय यांच्याहून हत्तीवरून मिरवणूक काढायला? माणसं मारलेत धडधडीत इथलेच. आणि तो पटेल जो पट्टेदार होता ना मुस्लिम समाजाचा, त्याच्यापासून सुरुवात झालेली. 40 लाखात तर मिटवला पट्टेदार संभाजीनगरचा. आणि मग हे किड्या मुंग्यासारखे गेलेत ना लोक. आणि तुम्ही काय संतोष देशमुख सांगताय? ही नावं कोणाची आहे? संगीत दिगोळे कोण नाव आहे? कराड कोणाचं नाव आहे? हां, गेलेला सुशील का काय त्याचं नाव होतं? हां, बंडू मुंडे कोण आहे? बापू आंधळे कोण आहे?
महादेव मुंडे कोण आहे? अरे तुम्ही तुमचेच माणसं मारता हां. आणि इकडं संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतले की म्हणता जातीवादी आमके टमके. आणि हे काय 43 गुन्हे ज्यांच्यावरती आहेत, दरोड्याचे गुन्हे आहेत, 307चे मला वाटतं एक सलग गुन्ह्याची यादी आलेली आहे. ते लोक तुम्हाला जवळ कशासाठी लागतात? कशासाठी लागतं? माणसं मारायला. मी अगोदरच मानलेलं आहे, माणसं मारायची एकाने, फिर्याद तिसऱ्यानेच द्यायची, आरोपी चौथे करायचे आणि जेलात 5वे घालायचे. या अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती परळीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. आणि परळी सोडून हे पहिल्यांदा संतोष अण्णा देशमुखांच्या बाबतीमध्ये हात टाकायला गेले. आणि त्यातलं ते मस्साजोग जे गाव आहे, ज्या गावाच्या नादी लागायला नको होतं त्या गावाचे ते नादी लागून बसले. आणि ते जे कुटुंब आहे, धनंजय, तिथला फिर्यादी, तिथले साक्षीदार एवढे स्ट्रॉंग आहेत. आणि त्याच्यामध्ये CIDच्या SITने एवढा स्ट्रॉंग तपास केलेला आहे की त्याच्यामध्ये काहीच शिल्लक ठेवलेलं नाही. खंडणी, मोका, 302 हे सर्व एकत्रित केलेलं आहे. म्हणून मी म्हणतो आम्ही संतोष देशमुखची बाजू घेतली, पण हे दुसरं काय अंधार, हे महादेव मुंडे कशासाठी? आणि ते बंडू मुंडे, बंडू 1 कोटीसाठी, महादेव मुंडे 12 गुंठ्यासाठी, बापू आंधळे कोणाचे तरी नावं घ्यायसाठी. या अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सगळे प्रकार झालेले आहेत. आणि माझं मत असं आहे की हे सगळे उघडकीस आलं पाहिजे. आणि आम्ही जे आहे ते सगळ्यांची बाजू त्याच्यासाठीच घेतोत ना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.